तर नमस्कार मित्रांनो, काल आपण पाहिलेलं आहे की एक्सपोनेन्शियल फंक्शनपर्यंत. तर आज आपण पुढचा पाठ सुरू करणार आहोत. तर एवढंच सांगतो की संपूर्ण व्हिडिओ पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर दुसरा फंक्शन आहे a⁻f(x). पहा, जर एखादा फंक्शन जर कॉन्स्टंटच्या पॉवरमध्ये असेल तर त्याचे डेरिव्हेटिव्ह काय येते, dy/dx a⁻f(x) इंटू log a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x). पहा, ए म्हणजे काय, कोणताही कॉन्स्टंट राहू शकतो. इथं काय राहू शकतो, 5, 6, 7 m n l k m t काही पण राहू शकतो. त्यामुळे आहे की पहिलं आहे, पहा एक्झाम्पल घेऊन आपल्याला क्लॅरिटी येते. तर पहिलं आहे a⁻x ची डेरिव्हेटिव्ह काढू. तर आपण y इज इक्वल टू कोणताही व्हेरिएबल म्हणायचं, y इज इक्वल टू a⁻x डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, कारण का फंक्शन एक्समध्ये आहे. त्यामुळं dy/dx इज इक्वल टू काय येते बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ a⁻x dy/dx इज इक्वल टू काय येते, a⁻x ची डेरिव्हेटिव्ह काय येते, a⁻f(x) डेरिव्हेटिव्ह काय येते, a⁻f(x). याच्यासाठी f(x) कोण आहे, x आहे, इंटू log a म्हणजे कॉन्स्टंट काय असेल तर a असेल, भागिले डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x) म्हणजे x आहे. तर dy/dx इज इक्वल टू काय येते, a⁻x log a dx/dx म्हणजे x ची डेरिव्हेटिव्ह काय येते, 1 येते. सिम्पली लिहायची गरज नाही. तर सेकंड एक्झाम्पल घ्या बघा, a⁻f(x) चा वर्ग a⁻x चा वर्ग. तर सिम्पली काय करायचं, y इज इक्वल टू a⁻x चा वर्ग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, कारण का एक्समध्ये आहे ना फंक्शन. तर dy/dx, तर डेरिव्हेटिव्ह कशाची आहे, a⁻x च्या वर्गाची. तर dy/dx इज इक्वल टू, पहा a⁻f(x). तर a⁻f(x) ची डेरिव्हेटिव्ह काय आहे, a⁻f(x) ची डेरिव्हेटिव्ह काय आहे, a⁻f(x) इंटू log a भागिले इंटूच डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x) म्हणजे एक्सच्या वर्गाची डेरिव्हेटिव्ह. तर dy/dx इज इक्वल टू, तर पहा a⁻f(x) म्हणजे a⁻f(x) इंटू log a ला log a, द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सच्या वर्गाची पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर जर तुम्हाला हे जर मॅथ पक्क करायचं असेल तर पहिल्यापासून व्हिडिओ पहा, तरच समजायला लागेल, नाही तर काही समजणार नाही, फक्त ढेकळच समजतील. तर पहा, तर एक्सच्या वर्गाची डेरिव्हेटिव्ह काय येते, 2x येते, इंटू d/dx काय येते, डेरिव्हेटिव्ह कशाची नंतर आणि एक्सची म्हणजे f(x) म्हणजे कोणते एक्सची डेरिव्हेटिव्ह नंतर 1 येते. परत लिहायची गरज नाही, आपण 12 वेळा घेत आता. तर हे मी समजण्यासाठी सांगतो. तर मग dy/dx हे पूर्ण टर्म कशात आहेत, गुणाकारात आहेत. गुणाकारामध्ये अरेंजमेंट कशी केल्यावर चालते, त्यामुळं 2ला आपण 2x अलीकडे लिहिता, नंतर log a लिहिता, नंतर a⁻x चा वर्ग, कारण का आपण पॉवरच्या उतरत्या क्रमाने लिहिल्यावर चांगलं दिसते. आणि dx/dx काय असते, 1 असते. 1 या समीकरणात गुणल्यानं काही होत नाही. तिसरं उदाहरण देतो, पहा, हे थोडं प्रत्येक गोष्टीमध्ये याचा आपल्याला उपयोग पडतो, त्यामुळे तिसरं उदाहरण देत आहे. a⁻x+1 जर असेल तर काय करायचं, फंक्शन मानायचं y इज इक्वल टू a⁻x+1. तर डायरेक्ट डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, एक्समध्ये दिले आहे म्हणून dy/dx काय असते, पहा a⁻x+1 ची डेरिव्हेटिव्ह काढायचं आपल्याला. तर dy/dx, तर पहा a⁻f(x) ला a⁻f(x) इंटू काय log a भागिले डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाची, f(x) म्हणजे तिथं काय आहे आता, x+1 आहे ना. तर dy/dx हे बघा a⁻1+1 x+1 इंटू log a डेरिव्हेटिव्ह ऑफ x+1 ची. पहा, डेरिव्हेटिव्ह बेरीजमध्ये असले तर सेपरेट घ्यायचं असते, तर गुणाकारामध्ये घेऊत आपण, गुणाकारात आहे ना सर्व टर्म. तर dx भागिले dx काय येते, डेरिव्हेटिव्ह 1 येते, प्लसला प्लस 1 ची डेरिव्हेटिव्ह काय येते, 1 हे कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह, कोण आहे कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह येते काय येते, 0 येते. म्हणून dy/dx इज इक्वल टू 1, एक गुणाकाराचे नाही, 1 + 0 1 या समजा टर्मला दिल्यानं काय होते, काही चेंज होत नाही. त्यामुळे a⁻x+1 into log a
चला सिंपल आहे. तर मी काही एक्झाम्पल देतो. a⁻7x + 8x करून पहा. दुसरा आहे a⁻5x² + 2 आणि तिसरा आहे 8x². हे 3 उदाहरण आहे. करून पहा. हे नाही गेलं तर सांगा कमेंटमध्ये, मी करून दाखवतो पुन्हा. तरी काय ऑल इन वन पाहता म्हणजे एकामध्ये सर्व यांचा आहे. तर e⁻x + x² + 1/√x + 1/x. याचे डेरिव्हेटिव्ह कसे काढायचं? सर्वात सोपं असते पहा. तर y = e⁻x + x² + 1/√x + 1/x. तर काय करायचं? सिम्पली डिफरन्शिएट करायचं. कशाच्या स्वरूपात? विथ रिस्पेक्ट टू x. तर dy/dx काय असते बघा. तर डेरिव्हेटिव्ह कशाचे काढायचे आहे आपल्याला? e⁻x + x² + 1/√x + 1/x. म्हणूनच dy/dx. आता पहा a⁻f कोणता आहे? हा सर्व म्हणजे f आहे. तर a⁻f चे डेरिव्हेटिव्ह काय आहे? ते a⁻f इंटू, आता वरी नाही पर लॉग आहे, ह्या याच्यात आहे, इंटू लॉग आहे, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f म्हणजे काय आहे? हे सर्व टर्म आहे. तर e⁻x + x² + 1/√x + 1/x. सिंपल आहे ना. तर पहा. तर dy/dx काय आहे मग? e⁻x + x² + 1/√x + 1/x इंटू लॉग आहे. आता पहा, हे गुणाकाराचं चिन्ह आहे ह्यामध्ये. तर या ब्रॅकेटमध्ये आपण टाकूया सर्वांना. तर पहा, प्रत्येकाचे डेरिव्हेटिव्ह आपण डायरेक्ट काढू, कारण का आपण 12वी लावत आता. तर e⁻x चे डेरिव्हेटिव्ह काय ते? e⁻x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f म्हणजे इथं काय f(x) आहे. x डेरिव्हेटिव्ह 1 न याला गुणल्याला काय फरक पडत नाही. नंतर प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ x वर्गाचे काढायचे आहे. x वर्गाचे डेरिव्हेटिव्ह काय ते? मागं आपण शिकलो आहे. काय ते? एक्सचा पॉवर जर n असेल तर n काय ते खाली येतं गुणाकारात फंक्शनच्या. तर 2 येते. 2x काय ते? 2xचा n - 1 n म्हणजे 2 - 1 म्हणजे 1. xचा 1 म्हणजे काय लिहायची गरज नाही. भागिले डेरिव्हेटिव्ह कशी त्याच फंक्शनची xची काय येते? परत 1 येते. काय लिहायची गरज नाही. आता पहा, इथं काय आहे? प्लस आहे. तर पहा, 1/√x चे डेरिव्हेटिव्ह काय आहे? 1/f चे डेरिव्हेटिव्ह काय आहे? -1/2√f इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f म्हणजेच काय ते? -1/2√f म्हणजे काय? x. डेरिव्हेटिव्ह ऑफ f म्हणजे x डेरिव्हेटिव्ह काय ते? परत 1 होते. काय लिहायची गरज नाही. तर मायनस नाही, सॉरी, प्लस आहे. तर पहा, 1/x चे डेरिव्हेटिव्ह काय आहे? तर 1/x डेरिव्हेटिव्ह 1/f चे डेरिव्हेटिव्ह काय ते? -1/f(x)² म्हणजे -1/f म्हणजे x² आहे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय होते? परत 1 होते. त्याची लिहायची गरज नाही. तर सिम्पली एवढंच उत्तर लिहायचं. ह्याच्या व्यतिरिक्त उत्तर कुठल्याच परीक्षेला येत नाही बा. सिंपल आहे बा. साधं सांगतो. आणि तुम्हाला कन्फ्यूज असेल की ए म्हणजे काय असेल, तर इथं काय असेल, तर 5x असेल तर ह्याची जर डेरिव्हेटिव्ह काढा म्हणलं तर काय करायचं? y = 5x. तर डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x, कारण का एक्समध्ये आहे म्हणून. तर dy/dx = t/dx काय ते? 5x dy/dx. 5x डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? 5 म्हणजे इथं ए आहेच म्हणजे a⁻f डेरिव्हेटिव्ह आहे a⁻f इंटू लॉग आहे. ए म्हणजे इथं काय आहे? 5 आहे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय f(x) आहे म्हणजे x आहे. तर dy/dx काय ते? 5x इंटू लॉग 5, कारण का x डेरिव्हेटिव्ह काय येते? 1 येते. काय फरक पडत नाही. काय उदाहरण तिथं करून पहा बघा. 8x + 2 a⁵5x + 2 हे करून पहा. हे जर जमलं तर सर्व काय आलं समजा याचं.
तर पहा थर्ड फंक्शन आहे. आपण थोडं फास्ट घेत आहोत कारण का कमी वेळामध्ये जास्त घेण्याचा प्रयत्न करत आहोत आपण. तर 6वा फंक्शन आहे y इज इक्वल टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. लॉग ऑफ एफ ऑफ एक्स तर काय आहे ते बघा. तर y इज इक्वल टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स जर असेल तर त्याची डेरिव्हेटिव्ह म्हणजेच dy भागिले dx काय येते तर 1/f ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजेच एफ ऑफ एक्स एफ ऑफ एक्स राईट. अशा प्रकारे येते पहा. एवढं जर ध्यान ठेवलं ना तुम्ही डॉगचे सर्व प्रॉब्लेम जमून जातील सिम्पली. तर पहिलं एक्झाम्पल घ्या पहा. पहिलं एक्झाम्पल घेत आपण लॉग एक्स. तर मानायचं आपण y इज इक्वल टू लॉग एक्स जर मानलं तर त्याला जर आपण डिफरन्शिएट करा कशाच्या स्वरूपात विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणूनच dy भागिले dx काय होते पहा. कशाची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला लॉग एक्सची. dy भागिले dx लॉग एक्सचे काय येते तर लॉग एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते 1/f ऑफ एक्स म्हणजेच एक्स भागिले डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजेच एक्सची. तर dy भागिले dx काय येते एक्सचे dxला 1/x ला 1 याची डेरिव्हेटिव्ह काय येते 1 येते. 1 याला गुणल्यानं काय होते काहीच फरक पडत नाही. dy भागिले dx 1/x सिम्पल आहे. तर पहा दुसरं उदाहरण देतो. लॉग ऑफ 2x प्लस 1 सिम्पली y इज इक्वल टू लॉग ऑफ 2x प्लस 1 डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं कशाच्या याच्यामध्ये विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर dy भागिले dx पहा. तर काय डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची आपल्याला लॉग ऑफ 2x प्लस 1ची काढायची. तर dy भागिले dx इज तर 1/f ऑफ एक्स इथं काय आहे आता हा सर्व मिळून एफ ऑफ एक्स आहे ना. तर मग 1/f ऑफ एक्स म्हणजेच 2x प्लस 1 भाग इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाची एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजेच काय येतं 2x प्लस 1 आहे. तर dy भागिले dx इज इक्वल टू तर 2x प्लस 1. आता पहा डायरेक्ट करून टाकायचं आपण. आता पहा 1/2x प्लस 1ला 2x प्लस 1 गुणाकारात आहे त्यामुळे आपण ब्रॅकेटमध्ये घेऊ. 2xची डेरिव्हेटिव्ह काय येते आपण पहिलं पाहिलेलं आहे. 2xची डेरिव्हेटिव्ह काय येते 2च येते कारण का एक्सचा पॉवर किती आहे n म्हणजे किती आहे 1 आहे. तर 1 तिथं येतं खाली येतो म्हणजे 2 गुणिले 1 2 आणते इंटू एक्सचा पॉवर n मायनस 1 n मायनस म्हणजे 1 मधून 1 गेला 0. कोणत्याही संख्येचा पॉवर जर 0 असेल तर त्याला त्याची किंमत 1 असते. 1 2 2 प्लस 1ची डेरिव्हेटिव्ह काय येते 0 कारण का कोणत्याही कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह काय येते 0 येते. म्हणूनच dy भागिले dx 1/2x प्लस 1 कारण 1/1 नाही तर 2/2x प्लस 1 कारण का 2 प्लस 0 2 गुणिले किंवा या टर्मला गुणल्यानं 2 वर जातो. हे झाले डेरिव्हेटिव्ह. तर सिम्पल उदाहरण पहा. तर एक देतो x काय x³ प्लस 1. दुसरा आहे लॉग ऑफ (5x) वर्ग प्लस 3x प्लस 2 करून पहा. खूप सिम्पल आहे. तर आणखी एक म्हणजे जास्तीचं परीक्षेला विचारलं जाणारं एक्झाम्पल म्हणजे लॉग ऑफ e⁻x. त्याला जर डिफरन्शिएट करा म्हणलं तर लॉग ऑफ e⁻x करायचं y इज इक्वल टू सिम्पली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर dy भागिले dx इज इक्वल टू काय येते तर d भागिले dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह कशाची लॉग ऑफ e⁻x. तर dy भागिले dx इज इक्वल टू काय येते पहा लॉग ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे इथं काय आहे आता e⁻x आहे. एफ ऑफ एक्स म्हणजेच e⁻x आहे इथं. तर 1/e⁻x डेरिव्हेटिव्ह कशाची काढायची एफ ऑफ एक्सची म्हणजेच e⁻xची. तर dy भागिले dx e⁻xची डेरिव्हेटिव्ह काय आहे आपण मागं शिकलो. एक्सपोनेन्शियल फंक्शनची डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं तर एक्सपोनेन्शियल एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते e⁻f ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते परत 1 येते लिहायची काही गरज नाही भागिले एक्सची काय येते मग dy भागिले dx इज इक्वल टू
1. तर तुम्ही कोणाला सांगू नका. मी तुम्हाला एक साधी आणि सोपी ट्रिक सांगतो. तर पहा, हे लॉगॅरिथमिक जर कोणते जर फंक्शन आले असेल, जर लॉगचा पॉवर जर ई असेल तर त्याची किंमत काय येते 1 येते. काय येते 1 येते. किंवा लॉगचा जर इथं काय असेल पॉवर एक्स असेल, समजूया एक्सचा पॉवर जर बी असेल, म्हणजे इथंही काय असेल, तर याला आपण असं लिहू शकतो की हे समोर लिहू शकता बी लॉग एक्स. हे तुम्हाला नंतर डिटेलमध्ये पण सांगेल, परंतु सध्याला ध्यान ठेवा. तर याला असं करता येते पहा, वाय इज इक्वल टू काय लॉग ऑफ ई रेस टू एक्स आहे. तर वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स. एक्सचा पॉवर बी आहे, म्हणजे एक्स म्हणजे कोणत्याच संख्येचा पॉवर बी आहे ना. तर एक्स कुठं घेते आपण, इथं घेतो समोर एक्स इंटू लॉग ही. तर वाय इज इक्वल टू एक्स. लॉग हीची किंमत काय सिम्पली 1 आहे सांगितलं मी तुम्हाला. तर वाय इज इक्वल टू एक्स सिम्पली डिफरन्शिएट करायचं. तर डी वाय भागिले डी एक्स इज इक्वल टू डी भागिले डी एक्स. कशाचं एक्सलाच डी भागिले डी एक्स काय येईल 1 येते. कोणत्याही पद्धतीने करा पहा, उत्तर तर तेच येणार आहे. ओके. तर आत्तापर्यंतचे हे जे 6 घेतले हे कॉमन आहेत. हे जर जमलं ना तुम्हाला सर्व काय जमून जाते, बाकीचं सर्व सिंपल आहे. तर आपण शॉर्टमध्ये रिव्हिजन करूया हे सर्व. तर काय आहे, तर पहिलं घेतल्या होत्या आपण, काय घेतल्या होत्या एफ ऑफ एक्स. काय घेतल्या होत्या, तर एफ ऑफ एक्सचा पॉवर जर एन जर असेल, काय असेल तर एन जर असेल, तर त्याचं डी वाय भागिले डी एक्स काय येते एन ऑफ एफ ऑफ एक्सचा पॉवर एन मायनस 1. दुसरं काय घेतल्या होत्या एफ ऑफ काय रूटमध्ये एफ ऑफ एक्स घेतल्या होत्या. तर याचं सिम्पली डेरिव्हेटिव्ह काय येते डी वाय भागिले डी एक्स. पहा नंतर डेरिव्हेटिव्ह असते बरं का, डी भागिले डी एक्स काय असते एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह, म्हणजे एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह. तर डी वाय भागिले डी एक्स. तर डी वाय भागिले डी एक्स काय येते रूट एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते 1/2 रूट ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे एक्सचीच. तर तुम्ही विसरून जाल असेल, मी सर्व पहिल्या व्हिडिओमध्ये सांगले आहे की आपण डेरिव्हेटिव्ह 3 प्रकारे डेरिव्हेट करू शकतो. कशानं, तर y1 y डॅश कॉमा डी वाय भागिले डी एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह. आता एफमध्ये दिले आहेत ना, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स, म्हणजेच याचा अर्थ होतो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सच होतो. समजलं. तर तिसरा कोणता फंक्शनमध्ये आपण 1/f ऑफ एक्स पाहिजे राईट. तर डी वाय भागिले डी एक्स काय येते -1/f ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, म्हणजे मी एफ डॅशने दाखवलं तुम्हाला राईट. तर चौथा फंक्शन काय पाहिलं आपण ई रेस टू एफ ऑफ एक्स, एक्सपोनेन्शियल फंक्शन ना. तर डी वाय भागिले डी एक्स काय येतो ई रेस टू एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतं ए रेस टू एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स एफ डॅश ऑफ, म्हणजे मी शॉर्टमध्ये हे सांगत आहे तुम्हाला. तर पाचवा कोणतं पाहिलं आपण ए रेस टू एफ ऑफ एक्स. काय पाहिलं ए रेस टू एफ ऑफ एक्स. तर डी वाय भागिले डी एक्स काय येते ए रेस टू एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह ए रेस टू एफ ऑफ एक्स इंटू लॉग ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, म्हणजे एफ डॅश ऑफ म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. तर 6 आहे लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. लॉग ऑफ एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते, तर डी वाय भागिले डी एक्स इज इक्वल टू काय येते 1/f ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. हे 7 एवढे महत्त्वाचे आहेत. हे जर जमलं तुम्हाला तर समोरचे खूप आणि 2-3च आहेत आता फक्त ट्रिग्नोमेट्रीचे काय आणि 2 रूल आहेत. हे जर झालं तर तुमचा डेरिव्हेटिव्ह धडा कंप्लीट झाला समजून घ्यायचं. परंतु व्हिडिओ पूर्णपणे पाहत जा, त्यामुळे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतात. आणि वहीमध्ये नोट्स करत जा, तुम्हाला कुठल्याच नोट्सची गरज नसेल. हे जर दररोज लिहून जर घेत असेल तर. आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका, मी दररोज व्हिडिओ टाकीत जाईन. थँक्यू, धन्यवाद.